ते 12 फेब्रुवारी त्यानंतर 19 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत पाहायला विसरू नका. शिवचर्मा कोण आयोजित आणखीन एक ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. जांतराचा खारबाव संघकडून सलामी जोडून मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामी आपल्याला पाहायला मिळतात जांतराचा खारबाव संघकडून मयूर तरीया नॉश इंडला आणि त्याच्या समोर त्याचा सहकारी फलंदाज राहुल तरे. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सोनिका मालोडी बी संघाकडून सज्ज होताना स्वराज मडवी. पावड्याचा पहिल्या षटक आणि पावड्याच्या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामन्याकडे फलंदाज राहुल तरे. इथे मात्र पहिल्या चेंडू दिशांत चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. बरोबर 4:38 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलेला आहे आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल फर्स्ट. या सामन्यात विजय संघ विपक्ष वेले. इथे ऑन साईडला मिड मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाते सीमा पार. गॅप मोठा तिथे कुठे धावांचा टोटा. चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. पहिल्या चौकार फलंदाज राहुल तरेच्या बॅटमधून आणि चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. इथे मात्र फोर्स केला चेंडूला फुलशी स्ट्रोक. चेंडू निघून जातो कॉकरिजांच्या वरून सीमा पार. राहुल तरे ज्यांनी फटका खेळलाय खडेकडे. 10 का दम दाखवताना जांतराचा खारबाव संघाचा सलामीचा फलंदाज राहुल तरे. आक्रमण पाहायला मिळते की 2 चेंडूचा सामना करताना 10 धाव कुठून घडल्यात. 10 का दम दाखवताना आपण बघतोय फलंदाज राहुल तरे. पावट्याचे षटक आणि पावट्याच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सध्या करतोय तो. इथं मात्र आणखीन एक मोठा फटका पिकअप शॉट. हा चेंडू निघून जातोय सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर वरून. षटकार 2 में 2 ठोक डाले. इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही. एक सिंगल रन फलंदाज आणि इथे मात्र विकेटचं पतन. लेझी क्रिकेट पाहायला मिळते खरं तर आपण बघूया. कारण लक्ष चेंडूकडे होता आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज खरं तर थोडंसं लेझी क्रिकेट आपण बघतोय. आलसीपणा नडलेला आहे तो राहुल तरे आला. रिव्हर्स फटका प्रॉपर टायमिंग इथे साधू शकला नाही फलंदाज मयूर तरे. एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा येतो या लेगबाजचा इशारा. आव्हानाच्या रूपाने धाव आणि आव्हान धावीने जांतराचा खारबाव संघाची धावसंख्या देखील सिंगल वाढताना धावसंख्या पोहोचते द्या.
18 वर चांगल्या लयमध्ये राहुल तरी आपण पाहत होतो फलंदाजी करताना मात्र लेजीपणा त्याला नडलेला आहे. आपण पाहतोय ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ट्रॅक इथे कंपल्सरी नाही कारण जो इष्टशिक्षक होता त्याची ट्रॅक ब्लू कलरची आहे आणि म्हणूनच 2 धावांची पॅनल्टी इथे मात्र मालोटी बी संघाला दिली जाते. आणि ह्या धावा मात्र धावफलकामध्ये खारबाव संघाच्या ॲड केल्या जातात. 2 धावा ॲड केल्यानंतर आता मध्ये सुधारित धावसंख्या जंत्राचा खारबाव संघाची पाहायला मिळेल. नक्कीच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे की या ड्रेसिंग कंपल्सरी आहे. मात्र ड्रेसिंग कंपल्सरी नाही. आपण बघतो ट्रॅकचा कलर वेगळा आहे. एक ब्लू ट्रॅक आपण पाहतोय सध्या इष्टशिक्षक इष्टांच्या मागे आणि या म्हणूनच 2 धावांची पॅनल्टी या इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिली गेलेली आणि सुधारित धावसंख्या अल्पेश गायकवाड सांगतात की जंत्राचा खारबाव संघाची पाहायला मिळते ते धावफलकावर 20 धावा. 18 धावा झाल्या होत्या मात्र त्यामध्ये 2 धावा ॲड केल्यानंतर धावसंख्या पोहोचते ते 20 वर. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपण बघतो एकमेव असे असोसिएशन जी शिस्तबद्ध आहे आणि सर्वाधिक स्पर्धा कव्हर करण्याचा विक्रम देखील या असोसिएशनच्या नावे. विशाल रावते बॉलिंग ट्रॅकवर इथे लॉप केलं चेंडूला लॉपटेड फटका. हा चेंडू निघून जातो सीमा पार. बाहुबली बॅटर आपण पाहतो बुम बुम आणि बुम बुम मयूर तऱ्हेच्या बॅटमधून निघालेला बुम बुम षटकार. बुम बुम षटकार बुम बुम मयूर तऱ्हेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. इथे फान खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. चेंडू बॅटला लागला असता तर कदाचित सीमारेषे बाहेरच पाहायला मिळाला असता. जोराने बॅट नक्कीच फिरवली गेली होती. अगदी तलवारीप्रमाणे बॅट फिरवताना मयूर तरी पाहायला मिळाला होता. लॉप केल्या चेंडूला लॉपटेड फटका आणि मात्र विकेटचं पतन. उंची जास्ती लांबी कमी हवेच्या विरुद्ध खेळलेला फटका आणि म्हणूनच सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय फलंदाज मयूर तरी हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत वेलेचे विद्यमान सदस्य भावीजी थले यांना विनंती असेल की आपण व्यापारी डायझोर आहे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. देवानंद थले या स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेले संघाचे देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्या संघाने या उपांत्य फेरीमध्ये धडक मारले सेमीफायनल सामना हा संघ खेळताना आज आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर चेतन तरे
गतीमध्ये परिवर्तन, चेंडूवर बोटे फिरवताना आपण बघतो गोलंदाज विशाल रावते. विशाल विरुद्ध विशाल फटका नक्कीच आपण बुम बुम मयूर तरेच्या बॅटमधून पाहिला होता. मात्र त्यानंतर विशाल रावतेने कमबॅक देखील करताना मयूर तरेला पॅव्हलियनचा रस्ता देखील दाखवलेला आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवताना फलंदाजाला गोलंदाज विशाल रावते. धावसंख्या स्थिर धावप्ले करून पाहायला मिळते ती 26 धाव, 26 लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी परतलेले आहेत. आता मैदानामध्ये श्रुतिक कारभारी आणि चेतन तरीही पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर विशाल रावते गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे मात्र एका हाताने हा झेल पकडलेला आहे. एज अँड टेकन फलंदाज बाद. चेतन याला कुठल्या प्रकारचं रनचं योगदान देता आलं आणि एस्टनच्या मागे हँडसम विकेट किपर आपण बघतोय रुपेश काटे, ज्याने एका हाताने हा कमाल केलेला आहे. एक हात का कमाल, आपला हात जगन्नाथ हे दाखवून देताना आपण बघतो एस्टनच्या मागे रुपेश काटे. न्यू बॅटर मैदानामध्ये अंतरचा खारबाव संघकडून आता मात्र येतोय रवीश तरे. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना सूर्यकांत मालोटी बीज संघाकडून विघ्नेश मडवी. इथे हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका आहे. मात्र शत्रक्षक तिथे आहे, मग त्याला बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. फाडले ग्रीझर मधून हा चौकार. येथे हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उचले घेतो आणि वन फॉर द ओचा इशारा देखील पंच प्रल्हाद पाटील सरांकडून दिला जातोय गोलंदाज विघ्नेश मडवी याला. आणि इथे मात्र आपण पाहतोय रिव्ह्यू इथे घेतला गेलेला आहे. हाईट फॅक्टर तपासला जाईल. आमचे पंच आपण बघतोय भाऊ पाटील सर आता आमच्या कंट्रोल रूम मध्ये आलेले आहेत. फलंदाच्या रीचपासून हा चेंडू दूर आहे. फलंदाच्या आवाक्यावरचा चेंडू आहे म्हणूनच आता मात्र भूर्दंड भोगावा लागेल, कारण हा चेंडू वाईट आहे. एका धावाचा भूर्दंड आता भोगावा लागतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते, पोहोचते ती 31 वर 31. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकावून दिलेला आहे. दे घुमाके चेंडू निघून जाते लॉंग लेगच्या वरून सीमा पार. षटकार.
चेंडू निघून जाईल स्वीपर करू मधून सीमा पार झन्नादार चौकार. चौकारांनी ओपन करताना आपण बघूया फलंदाज उमेश तरे आणि चौकारांनी या संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 वर. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये या वॅकंट एरिया होता आणि त्या एरियामधून चेंडू पाठवला होता सीमापार चौकार. तालुका क्रिकेटमधील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने अंजुमन ट्रॉफीमध्ये या परशुराम टावरे स्टेडियमवर गोलंदाजी करताना सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये या सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. तोच खेळाडू सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही गोलंदाज 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेऊ शकला नाही. मात्र यंदा जगामध्ये या कॅस्टन कंपर नावाचा आयर्लंडचा जो गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. आंतरराष्ट्रीयमध्ये आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये 4 विकेट लसित मलिंग राशिद खान आणि जेसन होल्डर यांच्या नावे आहे ज्याने 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे ज्याला क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक असं म्हटलं जात आहे. लसित मलिंग एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने हा कारनामा T20 आणि वन डे या दोन्ही फॉर्मॅटमध्ये केलेला आहे. इथे मध्ये ऑन साईडला हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय सीमाच्या बाहेर. मेडुकच्यावरून षटकार. सब 49 उमेश तरे याचे पिताश्री व्हीआयपी डायझर आहेत. आणि ज्यावेळी आंतरराष्ट्रीयमध्ये असे एक घटना घडली होती की सचिन तेंडुलकर यांचे पिताश्री रमेश तेंडुलकर आपण पदे स्टेडियममध्ये व्हीआयपी डायझर होते आणि तेव्हा मात्र सचिन तेंडुलकर यांनी त्या सामन्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. इथे देखील उत्कृष्ट प्रदर्शन करताना उमेश तरे देखील पाहायला मिळतोय. 3 षटकांसाठी बरोबर वेळ खर्च केला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण सजवायचे कारण 17 मिनिटे खर्च केले त्यामध्ये 2 मिनिटे आम्ही मायनस करतोय ज्यामध्ये रिव्ह्यूमध्ये देखील वेळ गेलेला आणि चेंडू बाहेर गेल्यानंतर त्यानंतर फलंदाज बाद झाल्यानंतर जो वेळ गेलेला आहे तो आम्ही मायनस करत आहोत. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या जांजराचा खारबाव संघाची धावसंख्येवर धावप्लेवर पाहायला मिळते ते 49 आणि आता मध्ये शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अमन मढवी. अमन मढवी आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर. इथे ऑन साईडला मिड रिजनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. 1 धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेवरचा समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतं आणि एका धावेने अर्धशतक देखील पूर्ण होताना आपण बघतो 50 धावा जांजराच्या खारबाव संघाच्या धावपलेवर झलकल्या गेलेल्या आहेत. पहिला माइलस्टोन आपण बघतो पूर्ण केलेल्या जांजराचा खारबाव संघाने. याला मध्ये दे घुमा के एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकवून दिले सीमा पार 6 धावांसाठी षटकार. लांब पल्ल्याचा षटकार उमेश तरेच्या बॅटमधून. उमेश तरे यांचे पिताश्री आपण बघूया व्हीआयपी डायझर आहेत मोतीराम तरे साहेब आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या अगोदर जाहीर झालेले आहेत. 3 षटकांसाठी 2 षटकार आलेले आहेत. पाहिजे तिसरा षटकार देखील येईल का? षटकांच्या हॅट्रिकवर उमेश तरे
ज्यांचे पिताश्री व्यापेठे जर उपस्थित आहेत मोतीराम तरी साहेब आणि त्यांच्याकडून या अगोदरच बक्षीस जाहीर झालेलं आहे. षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा आणि 2 षटकर आतापर्यंत उमेश तरेच्या बॅटमधून आलेले आहेत. षटकांच्या हॅट्रिकवर देखील उमेश तरे पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पोहोचते ती अब तक 56. गोलंदाज अमन मडवी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज उमेश तरे ज्याच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आलेले आहेत. यावेळेला मात्र षटकार ठोकू शकला आणि थोडासा निराश आपण बघतोय आपल्या या फटक्यावर. अजूनच षटकामधील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 2 मोठे फटके नक्कीच जांतरचा खारबाव संघाच्या संघनायकाला अपेक्षित असणार आहेत. पाठरेखाने देखील ती अपेक्षा केली असेल. अब तक 56 आपण बघतोय. इथे मात्र बॅट काय किनार आले की नसीब का सहारा, नशिबाची साथ उमेश तरे याला मिळते. मात्र उमेश तरे या फटक्यावर देखील निराश. मागील 2 चेंडूंवर उमेश तरेला शांत ठेवलेलं आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हो 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 खडे खडे तरेने फटका खेळलाय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. पत्र बजाव शॉट षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. मात्र पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि अखेर झेल बादच्या रूपाने फलंदाज उमेश तरे बाद होताना. उमेश तरे यांनी बाद होण्यापर्यंत चांगली फलंदाजी केली. 3 षटकाराने 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. तर अशा प्रकारे आपण मध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त. निर्धारित 4 षटकामध्ये जांजराचा खारबा संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. उमेश तरे याच्या 24 धावांच्या जोरावर 62 आणि 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. येथे सोनेकामाता मालोडी बी या संघासमोर आहे आणि या लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल पाहूया. कुठल्या संघाचे होईल हार आणि कुठल्या संघाचा होईल जय जयकार. सेकंड इनिंग की कहाणी सुनते संदीप गावण सर की जुबानी. लाख लाख धन्यवाद शोभाजी धुमाळ. मॅचला आपण सुरुवात करतोय. 63 धावसंख्येचे टार्गेट आहे. 2 बॅटर त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि ते मैदानाच्या आत जाण्याआधी आपण छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026.
पहिल्या डावामध्ये 15पेक्षाही जास्त सरासरीने धाव फळकावर 63 धावा जमा केल्या आहेत. 63 धावा बनवायच्या आहेत. 62 धावा जमा केल्या होत्या. 63चं आव्हान आहे श्री सोनिका माता मालोडी बी या संघासमोर. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघाने ठेवलेलं. जामता राजा स्पोर्ट्स कारभाव म्हटलं तर या टीमचं सर्वेसर्वा म्हणून आदरणीय श्री रमेश रामलाल तरे साहेबांना पाहिलं जातोय, जे या स्पर्धेकरता सुद्धा मेहनत घेत आहेत आयोजकांच्या भूमिकेमध्ये. आणि मॅनेजमेंट करणारा संघ म्हणजेच जामता राजा स्पोर्ट्स कारभाव संघ या स्पर्धेचे आयोजन करते आहेत. खूप सुंदररीत्या या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतोय UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीद्वारे. हे यूट्यूब चॅनल्स सक्रिय आहे सध्या. मॅचला होते सुरुवात. राहुल तरे तयार. हर्षल डबले करता राहुल तरे याचा पहिलाच बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला. हर्षलने 1 धाव पळून पूर्ण केली. पहिल्या विकेट करता पहिल्या मॅचमध्ये 82 धावा या दोघांनी मिळून जोडल्या होत्या. नंतर दुसरा मॅच खेळत असताना दोघांनी मिळून 49 धावा पहिल्या विकेट करता जोडल्या होत्या. आणि आता किती धावा जोडतील पहिल्या विकेट करता आजच्या या स्पर्धेमध्ये हा एक विक्रम झाला असं मला वाटतं. आणि त्याची माहिती शोभाजी धुमाळ तुमच्यापर्यंत पोहोचवतील. ओहो, हा चेंडू जर आपण बघितला तर इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. कोळवळ टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु ऑफ स्टंप मिसिंग हा चेंडू असल्या कारणानं लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2. मोठे फटकेच खेळावे लागतील. पहिल्या इनिंगमध्ये राहुल तरे या बॅटरने सुद्धा 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 16 धावा बनवल्या. मयूर तरे 1 षटकार खेचताना दिसलाय. ओहो, चांगला बॉल. कोळवळ टप्प्याचा चेंडू. व्हॉट ड्राईव्ह. नेत्रदीपक. क्रिकेटमधील मादक सौंदर्य काय असतं हे दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह. मिळतील धावा 4. चौकार. सहा धाबा. गोलंदाज तयार. राहुल तरे. ओहो, आता मात्र ताकदीचा केलाय वापर. चेंडू करते हा वाईस सफर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून हाय अँड हँडसम सिक्सर. गीत. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या 13. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. 3 मिनिटांमध्ये हे पहिले षटक पूर्ण होताना दिसलं राहुल तरे या गोलंदाजाचं. गोलंदाजी मार्गावर विनीत मुकादाम याच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय.
आणि खऱ्या अर्थाने गायडन्स करणारा खेळाडू उमेश तरे, अनुभवी खेळाडू आहे. या मॅचमध्ये उमेश याने 3 षटकार खेचलेत, 1 चौकाराच्या मदतीनं त्याच्या सुद्धा 24 धावा आपण बघितल्या. अफलातून फटकेबाजी आपल्या टीम करताना तो दिसलाय. लेफ्ट आर्मचा मारा आणि त्रिफा उद्ध्वस्त. लोअर फुल टॉस बॉल बॅटचा हलकासा स्पर्श घेत यष्ट्यांवर आदळतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 1 गडी बाद, धावसंख्या 13. सुरुवातीला तो खोलवर जाऊन शॉट सिलेक्शन करण्याच्या मार्गावर होता, त्याच्यानंतर पुन्हा तो फ्रंटफुटला येताना दिसला आणि अशा स्थितीतच चेंडू आणि बॅटचा संपर्क होत थेट चेंडू थोडासा गॅप मिळाला, त्या गॅपमधून यष्टांवर आदळला आणि त्रिफा उद्ध्वस्त झाला बॅटर हर्षल डवले या बॅटरचा. विघ्नेश मडवी याच्यासोबतच आता पूर्वेश हा खेळाडू उतरलाय. पूर्वेश हा सुद्धा एक चांगला युटिलिटी क्रिकेटर आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काय व्यवस्थित येताना दिसला नाही. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळाली, जिथून एकच धाव मिळायला हवी होती तिथून लगेचच संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत ही दुसरी धाव खेळपट्टीवर पूर्ण केली. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून आपण जर बघितलं तर 48 धावा आणखीन बनवाव्या लागतील या मॅचला जिंकण्याकरता श्री सोनिका माता मालोडी बी टीमला. आज सकाळपासून या स्पर्धेमधील प्रवास या टीमचा अतिशय चांगला झालाय. 1 मॅन आर्मी अशी खेळी करणारे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत. ओहो, चांगला बॉल, फुल पिच बॉल होता, पायावर चेंडू आदळतोय. नेमकं काय इशारा येतो ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मला वाटतं बॅटचा हलकासा स्पर्श झालाय, त्यामुळेच ही एक धाब आहे ते बॅटरच्या खात्यामध्ये जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 16 धाबा. 16 फॉर 1. 1 गडी बाद 16. ऑन साईडला खाऊ कॉर्नर, स्ट्रेट लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. कोळवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल मध्ये क्षेपणास्त्राचा केलाय वापर. त्रिफाला उद्ध्वस्त झाला बॅटरचा आणि ह्याच बरोबर आणखीन एक मोठा धक्का दिला गेलाय सोनिका माता मालोडी बी टीमला. गॉन. एक 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फळकावरच्या 16 धाबा. अनेक जण क्रिकेटमध्ये येण्याचे स्वप्न बघत असतात. एखाद्या पित्याला वाटतं की आपला पुत्र क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगला खेळ आपल्या पुत्राने करावा. आमचे स्कोरर सुद्धा, स्कोररचा म्हणजेच अल्पेश गायकवाड यांचे सुपुत्र चित्रांश गायकवाड हे सुद्धा क्रिकेट खेळण्याकरता सज्ज आहेत. अवघ्या 2 वर्षांमध्ये त्याच्या हातामध्ये आम्ही काही वेळेपूर्वी बॅट बघितली आणि बॅट सोबत तो चेंडूसोबत खेळताना दिसलाय. म्हणजेच त्याची इच्छा, प्रबळ इच्छाशक्ती असल्यानं तर मग जी पाहिलेली स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण होत आहेत आणि मला वाटतं अल्पेश गायकवाड यांनी सुद्धा तसं स्वप्न बघितलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराज मडवी आलाय. चेंडूला पाहणी करतोय. वाईट बॉलचा इशारा पंच प्रल्हाद पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. डाऊन द लेग हा चेंडू टाकला गेलाय. अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. खतरा तर वाढलाय प्रत्युत्तर देणाऱ्या टीमवर. श्री सोनिका माता मालोडी बी टीमला 63 धावसंख्येचं आव्हान होतं आणि आता हे आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. परंतु आज सकाळपासून त्यांनी काय जबरदस्त खेळ केलाय. एखाद दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहून क्रिकेट खेळलं जात नाही. इथे स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करावं लागेल बॅटरला. आता गली क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येण्याआधी स्वराज मडवी यांनी 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफळकावर 18 धाबा.
ह्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू टाकून चालत. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलाय, अन्यथा बोलणारे बरेचसे असतात. आणि स्वतःची सावली स्वतःच निर्माण करा. कारण सूर्यनारायण देव निघून गेल्यानंतर आपली सावली सुद्धा आपल्याला साथ देत नसते. ऑफ टमर शफल झालाय, ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे जातोय. एक धाव मिळाली, दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 20. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मालोडी टीम संघाची धावसंख्या आहे 20. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत. या वेळेला 43. 12 चेंडू 43 धाबेची आवश्यकता. नवीन वर्षाला जशी सुरुवात झाली, अनेकांनी नवनवीन गाड्या घेतल्या, नवनवीन बंगले बांधायला सुरुवात केली, नवनवीन स्वप्न पाहायला सुरुवात केली. इथे सुद्धा या स्पर्धेचं स्वप्न पाहिलंय प्रत्येक टीमने. म्हणजेच काय तर येणारं जे नवीन वर्ष असतं ते अपेक्षा घेऊन येतं आणि जाणारं जे वर्ष असतं ते अनुभव देऊन जातं. इथे सुद्धा तुम्हाला अपेक्षा आहे या मॅचला तुम्ही जिंकाल आणि त्याकरता मागे काय घडलं हे सर्व काय विसरून तो अनुभव सोबत घेऊन तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती 20. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वेदांत. ओहो, या स्पर्धेचे सर्वा ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, आदरणीय सन्माननीय कारभार गावातील समाजसेवक, शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्ह्याचे श्री रमेश रामलाल तरे साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्यामुळेच ही मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय. वळी आपण मॅच कडे फोर्स केलाय आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू जाईल असं वाटतंय. ताकदीचा वापर करत असताना आदरणीय सन्मान्य रमेश तरे साहेबांचं स्वागत या षटकारांशी केलं जातंय. षटकार. तरे साहेबांच्या माहिती करता जामताराजा स्पोर्ट्स कारभाव संघाने 4 षटकात 62 धावा बनवल्या आणि 63 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्या 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धावा बनल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मालोडी बी या टीमच्या. वेदांत पाटील तयार. हाफ ट्रॅकर उसळी घेऊन हा चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बघू शकतात पंचांकडे दोन्ही बॅटर बघत राहिलेत. ह्याच बरोबर DRS बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा DRS ची मागणी केलाय. थोडंसं उचली होऊन डोक्याच्या वरून गेलाय की नाही, हाईटचा आहे की नाही हे पाहिलं जातोय आणि निरीक्षण करण्याकरता भाऊ पाटील या ठिकाणी येताना दिसत आहेत. बाउन्सर आहे की नाही ते पाहिलं जातोय. बॅटर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर बॅटिंग क्रीज पासून आणखीन पुढे गेले होते, त्यामुळेच दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग टीमने घेतलेला हा DRS आता त्यांचा संपलाय. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. थोडासा रनअप मध्ये थोडासा बिघाड होतोय. कधी कधी कॉन्सन्ट्रेशन करता येत नसतं ज्यावेळेस आमचा एखादा शब्द तुमच्या कानावर पडतोय. धावसंख्या झाली आहे ते 26 धाबा. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ओहो, यावेळेला सुद्धा बॅटर चुकलेत. एकच फटका खेळण्याचा इरादा करतायत बॅटर, परंतु असं न करताना आता खुले फटके त्यांना खेळावे लागतील.
एक नामवंत खेळाडू म्हणून स्वराज मडवी याने आपली ओळख निर्माण केलंय. इथे ह्या मॅच मध्ये त्यांना काहीतरी करावं लागेल, कारण अगोदरच्या 2 मॅच मध्ये हर्षल डवले आणि विघ्नेश मडवी यांनी किल्ला लढवला. आता स्वराज मडवी याला किल्ला लढवायचा आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26, 8 बॉल 37 धावांची गरज आहे. पुढे येऊन स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीपर कव्हर रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. रमेश तरे साहेबांवर आधारित असलेली काही गीतं आपण वाचताना बघतोय. फोर्स करण्याचा केला प्रयास उमेश तरे यांच्यापासून थोडासा दूर होता, परंतु त्याने तो अडवलाय. आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 31 धाबा. 5:05 मॅचला सुरुवात झाली होती आणि बरोबर 5:20 हे 3 षटकं टाकून पूर्ण झालेत. म्हणजे जो काही वेळ होता तो अगदी योग्य आहे, कारण दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे आहेत जे पाहण्याकरता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावर आहे ते 31 धाबा. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 32 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेतन तरे. मागच्या मॅच मध्ये नाकी नऊ आलं होतं. जे 37 धावसंख्येचे टार्गेट होतं, जे टार्गेट समोरचा संघ सहजगत्या पूर्ण करेल अशी भीती होती. आणि अशा स्थितीमध्ये 12 बॉलमध्ये 18 धाबांची गरज असताना चेतन तरे या गोलंदाजाने काय अप्रतिम मारा केला. 3 विकेट मिळवून दिले आणि 2 धाबा खर्च केल्या होत्या. चेतन तरे त्रिफा उद्ध्वस्त करतात बॅटर स्वराज मडवीचा. विकेटचं पतन, विकेट डाऊन. 4था धक्का. 4 गडी बाद, 3 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावर आहेत त्या 31 धावा. 31 for 3. मात्र संकटामध्ये सापडलेले आहे श्री सोनिका माता मालोडी बी हा संघ. आणि या संकटामधून बाहेर पडणं थोडंसं कठीण झालंय. 5 मध्ये पाहिजेत 32 धाबांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे बॅटर आला विशाल रावते. 5 षटकार जरी आले तरी मॅच मध्ये वापसी होणार नाही असं वाटतं. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्कोअर लेग मधून थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली विशाल रावते या खेळाडूला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 32 धाबा. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धाब्याची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये राहुल तरे ह्याचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स झालाय. रवीश तरे याने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. ओहो, चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. फाईन लेग, लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू जातोय दन दन करत सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. चौकार. कराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा. 36. पुढचा बॉल. ओहो, नो लुक स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. मला वाटते ताकद सुद्धा लागली आणि टायमिंग सुद्धा अगदी योग्य होतं. त्यामुळे लॉंग लेगच्या बाहेर हा चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. थँक्यू.
केला जाईल. देवानंद थलेया स्वराज्य प्रतिष्ठान वेले विपक्ष जांदाचा खारभाऊ रमेश तरेजा फॅम टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टॉस लावून घेऊया. नंतर 2 मॅन ऑफ द मॅच आहे. एक आहे विघ्नेश मडवी आणि त्याच्यानंतर दुसरा आहे